स्तोत्र कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने तसेच विश्वमाता श्री शिरसाई देवीच्या कृपेने कैवल्य सम्राटचे चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण बालकृष्ण महाराज चव्हाण यांच्या शुभ प्रेरणेने व तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आपण ज्यांना तात्या म्हणत होतो परमपूजनीय भगत महाराज मनोहर तात्या महाराज भगत यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व भाविक भक्त मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ यांच्या वतीने आमचे श्री हरिभक्तीपरायण ओंकार महाराज यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्याच्यामध्ये कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडायचं असेल तर गणेश लागतात म्हणून श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज नुसते दंड नाही जोग दंड आम्ही ज्या संस्थेत शिकलो ते सद्गुरू जोग महाराज पण हे जोग दंड आहेत पुन्हा आमचे श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य धनंजय महाराज गायनाचार्य योगेश महाराज श्री हरिभक्तीपरायण नंदकुमार महाराज मृदंगाचार्य ओंकार महाराज आपल्याच गावचे चौबदार महाराज येणेकरी महाराज जरी सर्वांचे नावं परिचित नसतील तरी तुमच्याबद्दल नितांत प्रेम श्रद्धा आहेच उपस्थित सर्व महाराज मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी टाळकरी बांधव मृदंग वादक गायकवृंद परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावे वंदन करून कीर्तन सेवेला प्रारंभ विठ्ठल अनादि अंबिका अनादि अंबिका तुमच्या लागुणीचा चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात पिटी वाजूच नका त्याचं माझं जमत नाही म्हणजे मला लागतंय काळे दोन पेक्षा वर पांढरी तीनच्या खाली विठाल विठाल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन व्हायचे आणि कीर्तन झाले की जे कीर्तनाला आलेला समाज आहे ते दुसऱ्या दिवशी महाराज भंडाऱ्यावर असतील कधी भामचंद्रावर असतील कधी गोराड्या डोंगरावर असतील जिथं असतील तिथं महाराजांना भेटायला जायचे आणि महाराजांच्या चरणावर नतमस्तक व्हायचे. प्रणाम महाराज म्हटले प्रणाम. खरं नाही काल कीर्तन ऐकलं तुमचं कीर्तनात सांगत होते असं करा तसं करा असं वागू नका तसं वागू नका असं बोला तसं बोला सगळ्या जगाला उपदेश करतात मग आम्हाला काही उपदेश करा ना. तुकोबारांनी त्यांच्याकडे पाहिलं तर ते सगळे ब्रह्मचारी होते आणि महाराजांचं असं होतं चेअरमन साहेब ज्या अधिकाराची मंडळी समोर असतील त्या पद्धतीने महाराज त्यांना उपदेश करायचे. अधिकार तैसा करोपदेश किंवा अधिकार तैसा दाव्याला मार्ग ज्या अधिकाराची मंडळी असतील त्या पद्धतीने त्यांना उपदेश करायचे. महाराजांनी बघितले सगळे ब्रह्मचारी
तुकोबाराय म्हटले तुम्ही सगळे ब्रह्मचारी तुम्ही एक काम करा, तुम्ही अभ्यास करा, म्हणजे पाठांतर करा, ज्ञानेश्वरी गाथा पोया पाठ करा. नका आता कमी जास्ती काही करू नका, चांगलं आहे. पाठांतर करा, पाठांतर करा. कारण ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना गुरुवारी वैद्य बाबा होते दुसऱ्या वर्षाला, आणि रोजचा नियम होता मुलांनी येताना 5 वाव्या आणि 2 अभंग पाठ करून यायचे. आणि बाबा काय असं वळीनं कोणालाही विचारत नव्हते, अधूनमधून कोणाला म्हणायचे तोड रे, हा तोच तोच, तिकडं नका मी तिथलं सांगायला. तोट म्हटल्याबरोबर ते उठून उभं राहायचं, म्हणा अभंग. त्याच्या पाठ असले, पाठ जर असतील धनंजय महाराज ते म्हणायचं, पाठ नसेल तर खाली मान घालायचं. बाबाच्या लक्षात यायचे ह्याच्या ओवी पाठ नाही ना अभंग पाठ नाही. माझ्यासमोर अजूनही ते तशाला तसे बाबा दिसतात. बाबा त्याला नव्हते जवळ बोलवत, बाबा तिथून उठायचे आणि त्याच्यापर्यंत येईपर्यंत एवढा कार्यक्रम करायचे. बाबा भाई मागं सारायचे आणि ते खाली मान घातलेली, आणि बाबांचा हात पकवाजाचा होता. मी त्यांच्याकडे शिकलो पकवाजाचा हात किती नरम असतो हे बघायचं असेल तर कीर्तन झाल्यावर ह्यांचा हात हातात घेऊन बघा. आणि गुरुवर येते आमचे महाराष्ट्राला सगळे मृदंगाचार्य त्यांनी दिले. ते हात कडक झालेलंच लटलट कापायचं, वय झालेलं एक काना मागं ठेवून द्यायचे, अशी द्यायची ठेवून. आणि एवढी जोरात दिली की पोरग फक्त सू करायचंच राहत होतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहीत, मी बी खाल्ली म्हणून. आणि बाबांचं वाक्य, भोंड्या नुसते आळंदीत मधुकरी मागून काय धर्मशाळेत झोपा काढतो करे. नुसते आळंदीत मधुकरी मागितली अभ्यास न करता झोपा खाऊन जर पचवली तर ज्यांच्या घरी मधुकरी मागितली असेल त्यांच्या घरी बैल होऊन फेडावं लागेल म्हणायचे. बैल होऊन म्हणजे ज्याच्यासाठी मधुकरी मागितली, अभ्यासासाठी. अभ्यास नाही करायचा आणि झोपा काढायचा. अक्षर घोका, पाठांतर करा. ब्रह्मचारी गेले, पुन्हा संन्यासी आले. नमो नारायण नमो नारायण बसा. नाही काल पेपरला वाचलं काय की ब्रह्मचार्याला उपदेश केला म्हणे तुम्ही अभ्यास करा, पाठांतर करा. आम्ही संन्यासी आहे ना, आम्हाला काही उपदेश करा ना. तुकोबाराय आणि अधिकारच एवढा होता महाराजांचा की सगळ्यांना उपदेश करण्याची ताकद तुकोबारायांमध्ये. तुकोबाराय म्हटले तुम्ही संन्यासी आहे ना, तुम्ही एक काम करा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुम्ही संन्यासी आहे ना, जीवनामध्ये त्याग करा. संन्यासी आहेत तर त्याग करा. ब्रह्मचारी गेले, संन्यासी गेले, आता वानप्रस्थाश्रमी आले. वानप्रस्थाश्रमी म्हणजे 50 वयाच्या पुढचे आणि 75च्या आतले हे वानप्रस्थाश्रमी. ह्यांनी घरात कसं राहायचं माहिती का बाबा, घरात असून नसल्यासारखं राहायचं. नाही तर हेच असं का केलं, तेच तसं का केलं, हीच भाजी का केली, तिखटाची, अजिबात डोकं घालायचं नाही. आणि मला तरी वाटतं कृष्णा महाराज सध्या सगळ्यात जास्त लक्ष ह्याच लोकांचं आहे. 50च्या पुढचे 75च्या आतले अजिबात. आणि हे धर्म तुमच्या आमच्याकडून बुडल यात काय नवलंय. पंडो राजाकडून बुडाला. पंडो राजाला तर शापच होता इंदम ऋषीचा. ते इंदम ऋषी हरणाच्या रूपात हरणीसोबत प्रणय क्रीडा करत होते आणि पंडो राजा शिकारीसाठी आलेला. लांबूनच हरण पाहिलं, काय करतंय ते नाही पाहिलं, पण शिकार करायचे ना. काढला बाण भात्यातून आणि सोडला त्या दिशेने. सुई सुई करत बाण गेला, तो हरणाला लागला. ते हरण नव असा गेला बाण. आणि काय आहे, कीर्तनकाराच्या जे ओठात आहे ते ओंकार महाराजाच्या बोटात आहे. बोटात आहे. ऐकायचं आहे तुम्हाला, मराठीच आहे काय, संस्कृत नाही. जे माझ्या ओठात आहे ते त्यांच्या बोटात आहे. ऐका तर खरं. गिन धा गिन दा गिन धा गिन दा देता की गिन दाग देता की गिन ताग. आता मला एवढंच येत आहे. जे आमच्या ओटात आहे ते ह्यांच्या बोटात आहे.
काय हा ते बाण गेला आणि तो हरणाला लागला, हरण खाली पडलं. पण ते हरण नव्हतं ना, इंदम ऋषी होते. जसं मारीच मामाला बाण लागल्यावर स्वस्वरूपात प्रगट झाले, तसं यांना बाण लागला. ती दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, तोपर्यंत तो घोडा तिथपर्यंत आला. पंडूराजांनी पाहिलं, बापरे ऋषी, आणि बाण तर मी हरणाला मारला होता. ज्यांना बाण लागला होता ते पंडूराजा खाली उतरेपर्यंत ह्यांनी ताकद लावून आपली मान उचलली. आणि पाहिलं कोण आहे ते पंडूराजा. राग आला, लागलेला बाण होता तो काढला ताकद लावून, आणि असा धरला तर टिप टिप रक्त पडत होता. तो बाण तसाच फिरवला, अंगावर फेकणार पंडूराजाच्या. पंडूराजाने सांगितलं, 1 मिनिट, मी तुम्हाला नव्हता बाण मारला, मग कोणाला लागलाय? ते एक हात धरलेला रक्ताचा पाट वाहत होता आणि उजव्या हातात तो बाण. हे तुझाच बाण नाही, पण मी हरणाच्याच रूपात होतो. मी प्रणय क्रीडा करत होतो हरणी सोबत. पाहायचं तरी होतं मी काय करतोय ते. नाही, ते ज्ञान मला कुठे आहे, कसं ओळखायचं ते? चुकून बाण लागलाय तुम्हाला, चुकून. रागीट स्वभावाचे इंदम ऋषी पुन्हा रक्तात बाण भिजवला आणि फेकला पंडूराजाच्या अंगावर. शाप आहे तुला, तूही तुझ्या पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. म्हणून माद्री पाण्याने भरलेला माठ घेऊन येत होती समोरून, आणि पंडूराजा इकडून निघालेले. स्पर्श झाला तर पंडूराजाला मरून पडावं लागलं. म्हणजे वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला. ब्रह्मचारी गेले, संन्यासी गेले, वानप्रस्थाश्रमी गेले. आता तुम्ही आम्ही राहिलो. तुम्ही आहेत का नाही आमच्या पार्टीत अजून? हा नाही का? होईल की आता चेअरमन साहेबाला सांगतो, पोरग चांगलं वाजवते, लक्ष द्या जरा. विठाला विठाला पूर्वी लोक बघत असताना मुलाचे गुण पाहिजे, आता संपत्ती पाहिले जाते. असे गुणवान मुलं भेटले पाहिजे, त्याला महत्त्व असतं. नाही तर आता किती लोक म्हणतात नाही श्रीमंत पाहिजे. कितीतरी केसेस आहेत आज की श्रीमंताकडे मुलगी दिली की ते पिऊन येते घरी हाणता, पुन्हा ते सोड चिठ्ठी. विचारा एखादा वकील कोणी असेल ओळखीचा. जाऊ दे, तुझ्याहून वाढत चाललंय. ब्रह्मचारी गेले, संन्यासी गेले, वानप्रस्थाश्रमी गेले, आता ग्रहस्थाश्रमी. म्हणजे तुम्ही आम्ही, तो नाही आमच्या पार्टीत. ग्रहस्थाश्रमी आले. महाराज म्हटले, तुम्ही कोण? आम्ही ग्रहस्थाश्रमी महाराज. ब्रह्मचार्याला उपदेश केला, संन्यासाला केला, वानप्रस्थाश्रमाला केला, आम्हाला करा ना काय. तुकोबारांनी त्यांच्याकडे पाहिलं. खाली बसा. बसले खाली. इथलं नाही हो, तिथलं सांगतोय मी. खाली बसा म्हटल्याबरोबर ते सगळे बसले. तुम्ही ग्रहस्थाश्रमी आहे ना? आता थोडं बोलच. हा आहे ना ग्रहस्थाश्रमी? झोपले काय तू? हा बोला ना. मग मी काय महाराज लय लांबचा नाही, तुमच्या जवळच आहे. ग्रहस्थाश्रमी आहे ना? मग ग्रहस्थाश्रमी म्हटल्यावर घरदार, गाडी माडी, लेकरं बाळं, बायका पोरं हे सगळं चालवावं लागेल का नाही? बोला थोडं. चालवावं लागेल ना? हे चालवायचं असेल तर काय लागतं? समजा हां, माडी बांधायची पैसा लागतो, गाडी घ्यायची पैसा लागतो, पैसा लागतो. मग पैसा केव्हा भेटतो? निवडणूक आल्यावर. पैसा पैसा बोला ना. पैसा केव्हा भेटतो? काम, हां काम केल्यावर भेटतो. तुकोबाराय म्हटले, तुम्हाला घरदार, गाडी माडी, लेकरं बाळं, बायका पुरं हे सगळं चालवायचं आहे ना, तुम्हाला काम करावं लागेल. तुमच्या वाट्याला आलेलं काम करा, पण ते काम करताना माझं एक काम करा.
वाट्याला आलेलं काम करा, पण ते काम करताना त्याच्यात माझं एक काम करा. कामामध्ये ह्याचा विको कमी करा. तुम्ही बी हे काम करा. कामामध्ये ह्याची सेटिंग बदलूच नका. काय काम तुमचं काम करा, पण ते काम का म्हणून ग्रस्त आश्रमी लोकांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. असू द्या ना ब्रह्मचारी आणि असू द्या संन्यासी. हे ब्रह्मचारी संन्यासी जरी असले ना तरी सुद्धा ते आपल्यावर अवलंबून आहे. दुपारचे 12 वाजले की त्याला आपल्याच दारात यावं लागतं. काकी काय हाय का शिळी पाकी. जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवासी आपल्याच दारात यावं लागतं. म्हणून ग्रस्ताश्रमी लोकांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. एकदा नारदांनाच अभिमान झाला. गळ्यात विनान हातात चिपळ्यान आली बसवारी भगवान विष्णूकडे. नारायण या पुढे या नारदा बसा. आता नाही बघायचं कोणी. बसा म्हटल्यावर नारदजी बसले. कुठे गेले होते एवढे दिवस. म्हटले मी कुठेही जाऊ तुमचं नामस्मरण बंद आहे का. आहे का पट्ट्यासारखा नामधारक पट्ट्यासारखा. परमार्थात इथंच बिघडतंय. पट्ट्यासारखा देवानी एकदा ऐकलं दोनदा ऐकलं तिसऱ्या वेळेला म्हटले काय म्हणले नारद. नाही पट्ट्यासारखा नामधारक आहे का त्रिभुवनामध्ये. पण देव म्हणले तुमच्यासारखा नाही तुमच्यापेक्षा मोठा आहे. नारद म्हणले बघितलं का माया कोणी माहिती आहे ना देवर्षी नारद. मग हो तुझ्यापेक्षा मोठा नामधारक आहे. जा ते पत्ता देता का लिहून तेवढा. म्हटले देतो ना. जा बारामती जवळ काय गावाचं ना शिरसुफळ त्या गावला जा. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तुझ्यापेक्षा मोठा नामधारक आहे. नारद म्हटली तेवढं नाव देता का लिहून. नाव लिहून घेतलं आणि सकाळी सकाळी गावात आले नारद. ते एक वारकरी आमचे सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालत होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत. नारद म्हणले हे तर नसेल ते नामधारक. नारदानं ते नाव बघितलं. हे अमुक रामकृष्ण हरी म्हणजे मीच आहे. नारद म्हटले बोलत सुद्धा नाही. मला जरा भेटायचं आहे. रामकृष्ण हरी आत गेले नारदजी. रामकृष्ण हरी म्हणजे बसा. हे आत गेले. आरती वगैरे राहिली होती. देवपूजा झाली. कपडे वगैरे बदलले आले नारदाकडे. जय हरी बोला. नाही हे रामकृष्ण हरी किती वेळ म्हणता तुम्ही. ते म्हटले आंघोळीचा पहिला तांब्या पडला की रामकृष्ण हरी सुरू करतो. आंघोळ होईपर्यंत कपडे घालेपर्यंत देवपूजा होईपर्यंत तुळशीला पाणी घालेपर्यंत आरती झाली. आता झालं. आणि आता काही नाही शेतात जायचं काम धंदा उद्योगधंदा करायचा. म्हणजे किती वेळ म्हणता तुम्ही रामकृष्ण हरी. अंदाजे 1 तास होत असेल. नारद म्हणले मी 1 तास गप नाही बसत. आणि माझ्यापेक्षा मोठा नाम नारद आले ब देवाकडे. ओ देवा तुम्ही लागले का वशिल्याने वर्णन करायला. अहो 1 तास मी गप नाही बसत आणि ते 1च तास नामस्मरण करता येतं. माझ्यापेक्षा मोठा. देव म्हटले नारदा हो तुझ्यापेक्षा मोठा नामधारक. कसं काय. इकडे हे वाटी आणणार आहे. एक वाटी आणली काटोकाट तेलाने भरली वाटी. काठाबरोबर भरली तेलाने. नारदा ही वाटी घ्या. हां आणि त्या गावाला बाहेरून प्रदक्षिणा करा. देवीचंच गाव आहे ते. करा बाहेरून प्रदक्षिणा करताना तेलाचा थेंब जर खाली सांडला तर नामधारक या गावचा मोठा आणि नाही सांडला तर तू मोठा. नारद म्हणले घ्या इकडं वाटी. तुम्हाला काय माहित आता रस्ते लय भारी झालेत. घ्या बरं इकडं वाटी. वाटी घेतली ना आपल्या गावाला नारदानं बाहेरून प्रदक्षिणा सुरू केली. पूर्ण प्रदक्षिणा झाली. वाटी खाली ठेवली. श्वास टाकला नारदानं. कॉलर टाईट केली ना आले व देवाकडे. ओ देवा हाय का नाही पट्ट्या मोठा नामधारक. देव म्हणले नारदा निकाल लागायच्या आधीच गुलाल उधळायची घाई. अजून 1-2 सरकर राहिली. थोडं थांबायचं जरा. नाही तुम्ही तर म्हटले होते तेलाचा थेंब सांडला तर त्या गावचा नामधारक मोठा. नाही सांडला तर तो मोठा. मीच मोठा आहे. 1 थेंब नाही सांडू दिला. थोडं थांब नारदा. आता थोडं लक्ष द्या. हे महत्वाचं आहे इथून पुढचं.
देव म्हटले नारदा पूर्ण प्रदक्षिणा एक थेंब नाही, थोडं थांब. किती तास लागले प्रदक्षिणा करायला? 5 ते 5.5 तास. बर नारदा, 5.5 तासामध्ये तू माझं नाव किती वेळा घेतलं? नारदानं तर शिंडीच खाजवली. नारद म्हटले अहो ते वाटीकडं बघायचं, गाडी येते का पाहायचं, तेलाकडं पाहायचं, खड्ड्याकडं पाहायचं, आणि त्या नादात नाव घ्यायचंच विसरलो मी. देव हसले. देव म्हटले नारदा, वाटीभरच तेलाचं ओझं तुझ्याजवळ दिलं, 5.5 तासात एकदाही माझं नाव नाही घेतलं. अरे पाठीभर प्रपंचाचं ओझं त्या गावच्या वारकऱ्याच्या डोक्यावर आहे, पण एकही दिवस मला विसरत नाही. माझ्यापेक्षा मोठा नामधारक तू. म्हणून आपण ही सगळी मंडळी दिवसभर काम करता, तुमचा उद्योगधंदा करता, शेती वाडी काय असेल ते, भक्तिमती माता असू द्या, तुम्ही असू द्या, सगळं करून इथं कीर्तनाला 2-2.5 तास थांबता. त्यांच्यापेक्षा मोठे नामधारक आपणच आहे. आपल्या वाटेला आलेलं कर्म करायचं, पण ते कर्म करत असताना काही म्हणा, राम 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 म्हणा, काम नाही बंद करायचं. कामामध्ये काम, याचा अर्थ लावायला काय जे ते स्वतंत्र असतात. कोण कशाचा कसाही अर्थ लावू शकतो. अर्थ, एक जण बँकेत गेलं, दुपारचं जेवण केलं आणि बँकेत गेलं 12-12:30चा सुमार. आता बँकेमध्ये फॅन नाही, इशी आहे, पतसंस्थेत जा साध्या. फुल जेवण केलेलं आणि ते लाईन बघितली त्यांनी. हे म्हटलं एकांना 5 मिनिट जरी म्हणलं ठेवायला काढायला पैसे, तरी अर्धा-1 तास लागेल. त्यापेक्षा बसतो ना म्हणलं कुठंतरी. त्याने एक बाकडं त्या बँकेत ठेवलेलं असते पा, लाकडी बाकडे बसायला. हे गेलं आणि तिथं बसलं. बसल्या बसल्या बोर्ड वाचत होतं, किती ठेवल्यावर किती महिन्यात किती होतात, ज्येष्ठ नागरिकाला किती, लाडक्या बहिणीचा हप्ता आला का, ते सगळं बघत होतं, ते वाचत होतं, बोर्ड वाचत. आणि वाचता वाचता इशीची हवा आणि जेवण फुल झालेलं, बसल्या बसल्या झोपलं ते, डायरेक्ट झोपलं ते बाकड्यावर. बरं कडक कपडे, कडक टोपी, 2-4 अंगठ्या बोटात. कोणाला वाटलं चक्कर वगैरे आले असं, कोण कशाला उठवते. ज्याला पैसे ठेवायचे होते ठेवले, काढायचे होते त्यांनी काढले. 4:30 वाजले. 4ला बँक बंद होते. आता ते बंद होण्याची वेळ आली, कॅशियरनी सगळा पैसा जमा केला. बरं हे जर बसलेलं असतं तर CCTVत त्यांना तिकडं दिसलं असतं. हे झोपलेलं होतं ना, हे काही दिसलं नाही. 2-4 कोलपा लावले, सिक्युरिटीच्या हातात चावी दिली, सगळे आपाप, हे तिथंच झोपलेलं. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र, याच्यासाठी सांगतोय मी. हे झोपलेलं तिथं. दुसऱ्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी गणेश महाराज, दुसऱ्या दिवशी सकाळी ते साफसफाई करणारे, झाडणारे, फरशी पुसणारे आले बा. सिक्युरिटीने कुलूप उघडले, चला आपापली कामं करा, झाडून घ्या, फरशी पुसून घ्या. ते झाडणारं झाडत झाडत त्या बाकड्यापर्यंत आलं आणि त्याने ते झोपलेलं बघितलं, झाडूच फेकून दिला. साहेब इकडे साहेब, अरे आपापली कामं करा, झाडून घे, फरशी पुस. रात्रभर इथं डोळे उघडे, डोळ्यात तेल घालून जागाय मी, तुमचंच काम सांगतो, इकडं तर या. ते आलं बघ काठी फिरवत सिक्युरिटी गार्ड. काठी, काय झालं काय झालं, हे कधी झोपलंय? झोपले म्हणजे हे बँकेत होतं काय? मग मी आणलंय का झाडायला याला? बँकेत होतं नाही तर कुठं होतं? तू काय करतो इथं डोळ्यात तेल घालून? हे म्हटलं मॅनेजर साहेबाला सांगू नको, थांब. ह्याच्या हातात काठी होती ना, अर्थ लावायला जे ते स्वतंत्र आहे, याच्यासाठी सांगतोय. ते झोपलेलं होतं, ह्यानी काठी गरगर गरगर फिरवली, ओंकार मारा, आणि अशी जोरात बाकड्यावर अशी आदळली. काट्या आदळल्याबरोबर ते दचकून जागं झालं. डोळे चोळतच म्हणलं, कोण आहे रे? ह्याला राग चालता सिक्युरिटी गार्डला आधीच. कोण आहे रे? डोळे उघड, डोळे उघड. बँक पैसे ठेवायला असते, काढायला असते का झोपायला असते रे? ते झोपलेलं म्हणलं, तो किती वर्ष झालं बँकेत काम करतोय? हे म्हटलं 14-15 वर्ष झालं बँकेत काम करतोय. मग ते म्हणलं 15 वर्षात एकदा तरी बोर्ड वाचायची म्हणलं. हे म्हणलं कोणचा बोर्ड? इथला बोर्ड वाच बर. तर तिथं लिहिलेलं होतं, यहाँ सोने से लोन मिलता है. सोने से याचा अर्थ हे सोनं नाही लावलं साहेब त्याने, सोने से. ते म्हणला रात्रभर झोपलोय, चल लोन दे मला आता. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र.
आता इथे एवढ्या भक्तिमती माता बसल्या, ह्या नवीन मुली नवीन सुना, एक भाजी डबल नवीन नवीन लग्न झालेलं असतं ना, त्या महिन्यात तुम्ही बघत जा, सासू सासरे मालक, एक भाजी डबल येणार नाही, एक नाश्ता डबल येणार नाही. ते आता ते पुस्तक भेटतं, यूट्यूबवर पाहतात, त्या त्या पद्धतीने ते करून देतात. 14-15 दिवस झालं एक भाजी डबल नाही. अर्थ लावायलाच येते स्वतंत्र आहे, याच्यासाठी सांगतोय. पण एक दिवस काय झालं, सासूबाई देवपूजा करत होत्या आणि देवपूजा करता करता त्यांना ती आरती करायची होती, वात घेतली, आरती लावली. ती देवपूजेत घंटा असते ना, आपण घंटी नाही का वाजवत, ती घंटा काही दिसली नाही. सासूबाई, सुनबाई, हाजी नाही, देवपूजा झाली माझी, आरती करायची तर घंटा नाही. हा थांबा थांबा, आत्ता घेऊन आले. हिनं देवपूजेतली घंटा फ्रीजमध्ये ठेवली होती रात्री. पुढचं आधीच कळलंय वाटतं काय काहीला. देवपूजेची घंटा फ्रीजमध्ये ठेवली होती. ती फ्रीज उघडलं, ती घंटा घेतली आणि सासूबाईच्या हातात दिली. इकडं उजव्या हातात आरती आहे, डाव्या हातात घंटा दिली. आरती गार आहे, घंटा म्हणजे हाच जागे तुम्ही. आरती गरम आहे आणि घंटा फ्रीजमधली असल्यामुळं थंड लागली, तशी तिने सोडली तर सासूबाई म्हटली, सुनबाई तुला देवपूजेतली घंटा मागितली होती, बर्फ नव्हता मागितला. ती म्हणली बर्फ नाही, घंटाच आहे बघा ना. तिनं बघितलं तर खरंच घंटा, पुन्हा आणि एवढी थंड. अहो मी फ्रीजमध्ये ठेवली होती घंटा. ती म्हटली हो, आज ते पनीर मसाला भाजी करायची ना. सासू म्हटली मग ते पुस्तकात लिहिलंय, पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. हिनं पेस्ट नाही, घंटाच नेऊन ठेवली. ते देवपूजेची घंटा अर्थ लावायला काही ते स्वतंत्र असतं. तसं कामामध्ये काम, याचा अर्थ लावताना आपलं काम नाही बंद करायचं. मग काम करता करता काही म्हणा, राम राम. आपल्या गावची मंडळी बारामतीला गेली किंवा शेजारच्या गावची आपल्या गावला आले, आपण काय म्हणतो, राम राम राम. बरोबर आहे. अजून एकदा ऐका, राम राम राम. बरोबर आहे काय, बरोबर आहे म्हणतो, राम 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 3दा म्हणतो का राम? मग कितीदा म्हणतो राम राम? 2दा. बरं एकदाच राम आहे का? राम जे एकदाच राम म्हणतं ते राम म्हणायच्या कामाचंच. राम एकदा नाही, राम 3दाही नाही पीटी मास्तर. मग राम कितीदा आहे? 2दा आहे. बरं राम राम, आपली संस्कृती पहा, राम राम म्हणताना आपले हात कुठं जातात? हृदयाजवळ. राम राम हृदयाजवळच का जातात? रामच हृदयात आहे. मग देवा आहे, देवा आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देवा आहे, देवा आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर देव आहे, पण हृदयबंदी शोधनी पाहे. हृदयात देव आहे. मग माझ्याही हृदयात राम आहे आणि तुझ्याही हृदयात राम आहे, तर भांडणं करायचं काय काम आहे? म्हणून राम राम. अजून पहा, राम म्हणताना आपल्या तोंडाचा आकार कसा होतो? रा उघडतंय आणि म बंद होतंय.
तोंड उघडं ठेवून म्हणून दाखवा. नाही, घरी जाऊन करा प्रॅक्टिस. आणि तोंड झाकून रा म्हणून दाखवा. आजचं नारळच तुम्हाला नारळ म्हणलंय. तोंड उघडं ठेवून म्हणता येत नाही आणि तोंड झाकून रा म्हणता येत नाही. रा बर रा म्हटल्याने काय होतंय? काय होतंय? रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकम. रा म्हटलं की आपली जी काय पाप उपपाप महापाप आपल्याकडून झालेले असतात ती सगळी पातकं बाहेर जातात. आणि मनी काय काय म्हणतील ते रिवश येतील ना, पातकं बाहेर गेलेली रिवश येत नाही. मनी गेट बंद होते. म रा म म्हणून काही म्हणा राम राम, म्हणून काही म्हणा राम राम. आणि राम शब्दाच्या आपल्याला अतिपरिचयात आवाजण्या झाली. अतिपरिचयात आवाजण्या. नाहीतर राम शब्द काही सामान्य आहे का? मूळ जे रामायण आहे ना साहेब, मूळ रामायण ते 100 कोटी श्लोकाचं आहे. शतकोटी प्रविस्तरण 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे. भांडणं तिघाचे चालले होते, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना. काय ह्यांची तर एकीच आहे की हे तीन नाही, देव दानव आणि मानव. देवता म्हटले राम आमचा होता, याच्या हक्कदार आम्ही. ते पिऊन आलेले होते काही काही राक्षस. ते म्हटले राम तुमचा होता ना, तसा रावण आमचा होता, याच्या हक्कदार आम्ही. रावणच झाला नसता तर रामायण घडलं असतं का रे? दिली दादागिरी त्यांनी. पिऊन आलेले मानव म्हणले मोठ्या दोघाचे भांडणं चाललेत, गप बसलेलं बरं. बरं म्हटले भांडण मिटवायला जावं लागेल ना कोणाकडे तरी. आता देव दानवन मानव ह्याच्यात तिघापेक्षा मोठं कोण आहे? सब देवन के बडे बाबा भगवान शंकर. म्हणले चला 100 कोटी श्लोकाचं रामायण ते गतुडं घेतलं ना आले भगवान शंकराकडे. भगवान शंकर म्हणले तिघं मिळून. म्हणले सरकारच महाराष्ट्रात तसं आहे. तिघं मिळूनच आहे. बरं म्हटले जरी आम्ही मिळून असलो तरी आमचं कुणाशी जमत नाही. कशामुळं? ह्या रामायणामुळं. देवता म्हटले भोलेनाथ तुम्हीच सांगा आता राम कुणाचा आहे? आपला आहे. मग हे रामायण कुणाचं आहे? थांबा थोडं मला यांचं ऐकू दे. तुमचं काय म्हणणं आहे? राक्षस म्हटले राम तुमचा आहे ना, तसा रावण आमचा आहे, याच्या हक्कादार आम्ही आहे. थांबा त्यांचं ऐकू दे. तुमचं काय म्हणणं आहे? ते मानव म्हटले भोलेनाथ खरं सांगू का, आमची ताकद होत नाही तुमच्या एवढ्या मोठ्यांसमोर बोलायची, पण बोलावं लागेल ना. 2 मतं ऐकलेत, भांडण मिटवायचं असेल 3रं मत ऐका. ह्यांचा रामही नव्हता आणि यांचा रावणही नव्हता, तेव्हा आमच्यापैकी एकानं लिहिलं हे रामायण. केले रामायण वाढली गहन. केले रामायण रामादी. रामाय नव्हता आणि रावणही नव्हता माऊली, तेव्हा आमच्यापैकी एकानं लिहिलंय रामायण. म्हटले बर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्याकडे भांडण मिटवायला आलेत ना, तर म्हटले एक काम करा, थोडा द्यावा लागतं ह्याचा थोडा. तुम्ही एक काम करा. म्हटले काय? 100 कोटी श्लोक आहेत, तिघं वाटून घ्या ना. मग कशाला भांडणं करता? म्हणले करा, वाटण्या करा, तुम्ही करा. चेअरमन साहेब 100 कोटी श्लोक होते, त्यातले 33 कोटी श्लोक घेतले देवतांना दिले. लक्ष द्या बरं का, लक्ष दिलं तर कळल. 33 कोटी श्लोक देवतांना दिले, 33 कोटी दानवांना दिले, 33 कोटी श्लोक मानवांना दिले. किती राहिले बोला?
1 कोटी, त्यातले 33 लाख श्लोक देवतांना दिले, 33 लाख दानवांना दिले, 33 लाख मानवांना दिले. किती राहिले? 1 लाख. त्यातले 33,000 देवतांना, 33,000 दानवांना, 33,000 मानवांना. आता किती राहिले? 1,000 श्लोक राहिले. मग त्यातले 300 श्लोक देवतांना, 300 श्लोक दानवांना, 300 श्लोक मानवांना. किती राहिले? 100. गणित चांगलं पक्क आहे. 100 राहिले. 100 मधले 33 श्लोक घेतले देवतांना, 33 श्लोक दानवांना, 33 श्लोक मानवांना. आता किती राहिले? एक काय रुपये? 1 श्लोक राहिला. भगवान शंकर म्हटले एवढा तरी भेटल आपल्याला. भगवान शंकर म्हटले एवढा तरी भेटल आपल्याला. भेटल म्हटल्याबरोबर भगवान शंकर उचलणार तेवढ्यात एक पिऊन आलेलं होतं. ए बुवा खाली ठेव, खाली ठेव, सुट्टा कर, सुट्टा. आपण नाही का म्हणत 500 सुट्टे करा. सुट्टा कर म्हटल्याबरोबर भगवान शंकराने पाहिलं तो श्लोक होता अनुष्टुप छंदातला. नंदू महाराज अनुष्टुप छंदातला श्लोक असल्यामुळं त्यातले 10 अक्षर घेतले. अनुष्टुप छंदातला जो श्लोक असतो त्यात 32 अक्षर असतात. धर्म क्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सवहा 4, 4 चोक 16 आणि खालचे 16, 32. भगवान शंकरांनी 10 अक्षर घेतले देवतांना, 10 अक्षर दानवांना, 10 अक्षर मानवांना. 10 अक्षरे वाटे आली. हा डोळे उघडा, पुढं पुढं सारखा, पुढं सारखा, टेकू नका तुम्ही. तुम्हाला रेंज लागल्यावर मला लागल्यावर अवघड होईल नाही. असं दिवसभर काम केलेलं असतंय कुठं काय, त्यामुळे पण कीर्तनात जाग करणं काम आमचं. तसं झोपण्यासारखं काय मी अवघड सांग नाही, पण असू द्या. हा काय सांगत होतो? 10 अक्षरे वाटे आली, तेथे 2 असे उरली. अक्षरे 2 वाटा 3, वाटिता नाही वाटणी. अक्षर 2 आहेत आणि वाटण्यात 3 करायच्यात. कशा वाटायच्या? ते पिलेलं होतं का नाही, ते म्हणलं ए बुवा राहू दे, तुला राहू दे, ते तुला राहू दे म्हटल्याबरोबर भगवान शंकराने ते उचलले. ते 2 अक्षर दुसरे कोणते नव्हते, ते 2 अक्षर म्हणजे 100 कोटी श्लोकाचं सार ज्याच्यात आहे ते अक्षर होते राम. म्हणून तुकोबाराय म्हणतात काही म्हणा राम राम, म्हणून राम राम म्हणा. शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. राम नामाने शीतळ झाले. अजून ऐका, अजून राम काही म्हणा राम राम म्हणतात. राम रामच का? आज इथं एवढा समाज आहे ना, जेवढा मंडप दिलाय तेवढा फुल आहे समाज, त्याच्याही बाहेर आहे. मागं बघता म्हणजे विश्वास नाही का माझ्या? जेवढा समाज आहे ह्याच्यात कोणाचं काहीही नाव असू दे, काहीही, त्याच्यामध्ये शेवट रामच राहतो. रामच राहतो त्याच्यात, शेवट रामच. बघा तुम्ही, एक सूत्र सांगितले तुलसीदासजींनी. मी नाही, मी तुलसी रामायण करतो, त्यामुळे तुलसी रामायणात एक सूत्र सांगितलंय. सूत्र सांगतो ऐका. त्याने प्रत्येकाने आपापल्या नावाला ते लावा, शेवट रामच राहिला पाहिजे. नाही तर किती बी लाख रुपये तुम्हाला बक्षीस देतो मी, रामच राहतो. सूत्र असं आहे, नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुना करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. कळलं ना? तो म्हणाला काय कळलं तुलाच माहिती. अजून एकदा सांगतो ऐका. नाम को, बरं एक गणितच करून टाकू ना आपण. चला एक नाव सांगा बरं बघू, शेवट राम राहतो का बघू ना आपण. सांगा ना, नाव सांगा ना. नामदेवच का? माझंच का घेतलंय? नामदेवच म्हणले ना. आता गणित करायचंय तुम्हाला, मी नाही करणार. नामदेव किती अक्षर आहे? जोरात बोला. नाम को चतुर्गुणे, 4 ला 4 ने गुणा 8. कोणत्या मास्तरकडे शिकले बाबा तुम्ही? 8 म्हणल्यावर पोरग 32 म्हणल. अवघड आहे बा.
म्हणलं जुन्याची तर निमकीन पावकीन तसलं पाठ होतं. आणि अलीकडे विद्यार्थ्यांनाही दोष दोन उपयोग नाही. शिक्षकच जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवायला तयार नसतील, पोरांना तरी कसं येईल. इथं कोणी शिक्षक असेल तर राग येऊ देऊ नका. पूर्वी म्हण अशी होती, छडी लागे छमछम विद्या आहे. मला चांगलं आठवते आमच्या गुरुजींनी आम्हाला छड्या मारलेल्या. 300 पर्यंतचे पाढे पाठ होते आमच्या. आताचं पोराला विचारा तुम्ही. पूर्वी आणि एका गावला कीर्तनाला गेलतो. मुक्काम पूर्वी काही गाडी नव्हती माझ्याकडे. थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालो. तो गुरुजी म्हटले, महाराज आमच्या शाळेत चला बरं जरा. म्हटलं कशाला. थोडं कीर्तन मला फार तुमचं छान आवडले, थोडं पोरांना मार्गदर्शन करा. ते मध्ये नीतिमूल्याचा का काही तास काढला होता शासनाने, अर्धा 35 मिनिटाचा होता. मग मला नेलं. 4थीचा वर्ग माझा त्यांचा परिचय करून दिला. तेवढ्यात त्या शाळेचं इन्स्पेक्शन घ्यायला साहेब आले होते. नेमके त्याच वर्गात आले. गुरुजींनी माझा आणि त्यांचा परिचय करून दिला, पण गुरुजीला घाम फुटला होता. मी म्हटलं काय झालंय. ते साहेब असे पुढे उभे होते, मी आपलं खुर्चीवर मागं, हे साहेबाच्या मागं होते गुरुजी. ते म्हटले काय नाही, माझी मला माहिती. गुरुजी म्हटलं काय. ते म्हटले 1 महिना झालं सुरू होऊन शाळा, एक बी धडा शिकवला नाही, आणि हे आलेत परीक्षा घ्यायला. त्या साहेबांनी सांगितलं, लबडे महाराज 1-2 मिनटं मी फक्त 2 प्रश्न विचारतो, मला 27 वर्ग तपासायचे. म्हणलं विचारा, मी कशाला नाही म्हणू त्यांना. ते साहेब म्हटले, ए बरोबर इतिहासाचं पुस्तक घ्या रे. एकानं दिलं पुस्तक. सांगा, मी प्रश्न विचारेल, त्याचे उत्तर द्यायचे. सगळ्याच पोरांनी खाली माना घातले. शिकवलंच नाही ते येईल कुठून. साहेबांना वाटलं आदर म्हणून खाली घातले असतील मान, आदर म्हणून माझा. साहेब म्हटले, सांगा पोरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला रे. आता शिकवलंच नाही ते येईल कुठून. एकही पोरगा सांगा ना. पण ते गुरुजीलाही हुशार. गुरुजीनं काय केलं, त्या कपाटाच्या किल्ल्या होत्या कमरेला, कपाटाच्या चाव्या किल्ल्या, त्या किल्ल्या काढल्या साहेबाच्या मागून. पोरं म्हणले, मास्तर किल्ल्या का म्हणून दाखवते. पण त्यातलं एक हुशार होतं, त्याचं आडनाव होतं सहस्रबुद्धे. ते म्हटलं, साहेब मी देऊ का उत्तर. ओबार सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. ते म्हणलं, साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. साहेब किल्ल्यात झाला म्हटल्यावर इकडं गुरुजीने श्वास सोडला. वाचलो. पण ते साहेबच होते ना. ते म्हटले, बसू नको, उभारलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, पण कोणत्या किल्ल्यात रे. ते म्हणलं, गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यात. आता काय म्हणजे शिक्षण एवढी खाली दर्जा आलाय शिक्षण प्रणालीचा. ते आता बोललोत आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा, की शिक्षण प्रणाली कशी पाहिजे, काय पाहिजे, काय करतील ते करतील. पंतप्रधानापर्यंत निवेदन संप्रदायाच्या वतीनं दिलं आहे आम्ही. जाऊ द्या, आपलं कुठपर्यंत आलं तर सूत्र. चारी चौक नामदेव शब्दाचं चाललं होतं. चारी चौक किती, 16. चारी चौक 16. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, हे पंचतत्व त्याच्यात मिसळायचे. 16 आणि 5 बोलत जा. बोला, घाबरू नका. चुकलं तर चुकलं, काय किती. 21. द्विगुणा करणे का काम, म्हणजे 21चं डबल करा. 42. 8 भागा. 8 त्रिक 8, 8 पंचे 40. 42 मधून 40 गेले. किती राहिले, 2 राहतात. ते 2 अक्षर म्हणजे आमचा राम आहे. आता नामदेव हे 4 अक्षरी झालं. आता ह्याच्यापेक्षा कमी अक्षराचं सांगा, नाही तर जास्त अक्षराचं सांगा. चला नाव सांगा ना. नाव नाही काही. सांगा लवकर सांगा. केशव किती अक्षर आहे. हा लवकर गणित करायचा. आता सूत्र कळलंय तुम्हाला. नाम को चतुर्गुणे 3 चौक 12. उसमें पंचतत्व मिले. 12 आणि 5 17. द्विगुणा करने का काम. 17 आणि 17 34. 8 से भाग लो. 8 चौक
32. 34 मधून 32 गेले, 2च राहतात, ते आमचा राम आहे. हा चला, आता 3 अक्षरी झालं, 4 अक्षरी झालं. ह्याच्यापेक्षा कमी सांगा, नाही ते जास्त सांगा. नाना बर, नाना नाना किती अक्षर आहे? 2. नामको चतुर्गुणी, बेदोनी 2 अक्षर आहे ना. 4 नामको चतुर्गुणी, 4 दोनी उसमें पंचतत्व मिले, द्विगुना करने का काम. 8 से भाग लो. 8 त्रिक 24, 26 मधून 24 गेले, 2च राहतात, ते आमचा राम आहे. लहान असो मोठा, आता याच्यापेक्षा मोठं घेऊ आपण. 6 अक्षरी घ्या. राम कृष्ण, षडाक्षरी मंत्र आहे ना आपला. राम कृष्ण हरी. साई चौक, हाँ साई चौक 24, उसमें पंचतत्व मिले, 24 और 5 29, द्विगुना करने का काम. 58. 8 से भाग लो, 8 7 56, बरोबर ना. 58 मधून 56 जाऊ द्या, 2च राहतात, ते आमचा राम आहे. ह्याच्याही पुढं सांगतो, हजारो वकील जाऊ द्या, शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, हे कोर्टन ते कोर्टन, हायकोर्टन सुप्रीम कोर्ट येऊ द्या, पण एवढ्या वर्षानंतर का होईना त्यांना सांगावं लागलं शेवट रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार. आपण किती भाग्यवान आहे तो, की मला वाटतं 23 जानेवारी नाही का, मोदी साहेबांच्या हस्ते तिथं राम मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. इथून पुढं हजारो लोक येऊ द्या, हजारो जाऊ द्या. कोणी रेल्वेने जाईल, कोणी बसने जाईल, कोणी गाड्याने जाईल, कोणी आपापली कोणी विमानाने जाईल अयोध्येला. इथून पुढं किती पिढ्या येऊ द्या, किती पिढ्या जाऊ द्या, पण आपण मात्र छातीला हात लावून सांगू, भगवान रामचंद्र प्रभू मंदिरात विराजमान झालेले आम्ही आमच्या पिढीने डोळ्यांनी पाहिले. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहे. म्हणून काही म्हणा राम राम. आधी तर लई बोंबलत होते, रामच झाला नाही, फक्त हे झालता ना ह्याचा बाप आणि ह्याचा आजा नाही. राम झाला नाही म्हणणं म्हणजे बाप नाही म्हटल्यासारखं आहे ना. एक पोरग पुणे मुंबईला शिकायला ठेवलं, पुणे मुंबईला चांगलं पदवीधर झालं ते, पण 8-10 वर्षांनी गावाकडे आलं, घरी आल्यावर बापालाच म्हणायला लागलं, तो माझा बाप कशावरून. बाप तर अख्खा हादरला, अख्खा. अला का तुझा बाप आहे ना मी, पुरावा काय. तसं हे अवलाद म्हणती राम झालं तर पुरावा काय नाही का, याला पुरावा. आणि राम झाला नाही म्हणणं, राम झाला नाही, मी 1-2 आणि एखाद दुसरा असू शकतं, तिकडं लई लक्ष द्यात जाऊ नका, काही लक्ष द्यात जाऊ नका. मी म्हणतो राम नाही होय, तो रामशी तो काय अशा गया, तोड दालो इसरा, इथपर्यंत मज. मी म्हणतो सगळे घोबडं एकत्रित आले. घोबडाची मीटिंग दिवसा असते का रात्री? रात्री. त्याच्यातलं मोठं घोबड अध्यक्ष झालं. त्यांनी प्रस्ताव मांडला की बरेचसे लोक म्हणतात सूर्य आहे, सूर्य आहे. आहे का रे? घोबडं होते. मीटिंग रात्रीचे 1:30 वाजलेले. नाही 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 करा सह्या. लेटर पॅडवर सह्या केल्या आणि रात्री 1:30 वाजता घोबडाच्या मीटिंगमध्ये जाहीर झालं की जगाच्या पाठीवर सूर्य नाही. मी तुम्हाला असं विचारतो, किती घोबडांनी सूर्य नाही म्हटल्यावर सूर्य नाही? 100. मी म्हणतो 1000 घुबडं म्हणले सूर्य नाही, नाही का? 1,00,000 घुबडं म्हणले सूर्य नाही. आता नाही का? नाही हायच. अहो सगळ्या जगातली घुबडं एकत्रित येऊ द्या, त्यांनी सूर्य नाही म्हणू द्या, सूर्यावर काही परिणाम? सूर्य होता, सूर्य आहे, सूर्य राहणार आहे. तसे घुबडाच्या अवलादीचे किती राम नाही म्हटले, आमच्या रामावर काही परिणाम होत नाही. आमचा राम होता, राम आहे आणि राम राहणार आहे, त्याच्यावर काय परिणाम होणार? म्हणून माझी तुम्हा सगळ्यात जमलेल्या मला आनंद वाटला इथं, कारण मी ज्या वेळेला आलो ना इथं, पंकर महाराज वाटच बघत होते, अजून कोणीतरी होते कार्यकर्ते.
मी आलो तर मंडपात एक बी नव्हतं, एक माणूस नव्हता, एक माणूस. मी तर पंक्चरच झालो, कारण आमच्या मठात महिनाभर ही तारीख भेटतच नव्हती तुम्हाला, कारण एक महिनाभर सप्ताह असतो. एक नामदेव मंदिर पंढरपूरचं ना आमच्या मठात आषाढी पौर्णिमेचा काला झाला की सप्ताह चालू. काल गुरुवारी राऊत बाबांचं कीर्तन होतं, देगलूरकर महाराज सगळ्यांची कीर्तन असतात. आज काला होता, त्याचा काला आमचा थोडा नसतो, पुन्हा 4 तास कीर्तन, 10 ते 2, जेवायला 4 वाजले. ते दमून मग आलेलो, मंडपात एक बी माणूस नाही. मी जरा नाराजच झालो, न आपलं गेलो खाली मान घालून इथं घरात जेवण केलं. ते जेवायला वाढायला होते, त्यांना विचारा मी किती भाकर खाल्ली म्हणा. ती त्यांनी एक वाढली होती, त्यातली मी अर्धी काढून दिली. ते म्हणले घ्या ना. म्हणलं काही नको, पोट भरलं म्हणलं बा. पण आनंद वाटला. आज मंडप भरूनही बाहेर समाज आहे, ह्याला म्हणतात धर्माविषयीच्या नाही. रामकृष्णारी सुरू उस्तर तर इकडं मंडप हाऊसफुल. काय निष्ठा आहे तुमच्या. पण तुम्हा सर्वांना माझी अजून एक विनंती आहे, आणि ते एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून, सद्गुरू जोग महाराज संस्थेचा एक विद्यार्थी म्हणून, आणि एक पंढरपूरचा एक फडकरी या नात्यानं माझी तुम्हाला विनंती आहे. ह्या मंडपात मी पाहतोय, तुम्ही सुद्धा मागं पहा किंवा टाळकऱ्यात पहा. हे आमची महाराज मंडळी जर सोडली तर ऐकायला किती तरुण आहे तो मंडपात. काय अंदाज काय तुमचा, किती असतील मग. लय झालं, लय मोजून सांगतो मी तुम्हाला, 10 ते 15, 15 नाहीच, 10च्या पुढंच नाही जाणार आकडा. पण हे 2-3 पोरं असे धरले, लय झालं 10 तरुण आहेत. हे लय मोठं नुकसान आहे. हिंदू धर्माच्या दृष्टीने सगळ्यात मोठं नुकसान आहे. त्यांच्यात बघा कसा धर्म शिकवते त्यांचा. ती जाळीची टोपी घालते, हे मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. आमची 24-24 वर्षाचे घोडमे झाले, त्यांना अजून हरिपाठ माहीत नाही, अजून हनुमान चालीसा माहीत नाही. आणि कशाला बिल्ली लावून फिरता रे मग, गर्व शिकवम हिंदू आहे म्हणून. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीवर लक्ष द्यायला कधी विसरू नका. आणि तुम्ही कोट्यानी संपत्ती मिळवाल आणि संततीकडे लक्ष नाही दिले, एका तासात उधळून लावाल ना पोरगती. हा एकतरी हे 2 पोर हे बी संस्थेतले का गावातलेच आहे? गावातले नाही ना, आमच्या ओंकार महाराजाच्या संस्थेतले. माझी मी पदर पसरतो गाड्या तुमच्यासमोर, भीक मागतो, भीक. ते भीक फक्त एवढीच असेल, आजचं जाऊ द्या, उद्याचं कीर्तन तर तरुणांच्या दृष्टीनं अति गरजेचं आहे. आमचे प्रदीप महाराज नलवडे त्यांचंच आहे. छत्रपती शिवाजीराज ऐकू द्या त्या पोरांना जरा. त्यांच्यात बघा 5-5, 6-6 वर्षाच्या पोराला हाताला धरते, तसली टोपी घालून ते दर शुक्रवारी त्यांची प्रार्थना करायला जागा पुरं नाही, रस्ते पॅक, ट्रॉफिक जाम. हिंदूचे मंदिरं लागली ओस पाडायला. आपल्या बाप दादाने एवढे मोठमोठाले मंदिरं बांधले, काय पत्ते गळ्याला बांधलेत वय मग. आणि या लाजा वाटल्या पाहिजे जहागीरदारांना, मंदिरात पत्ते खेळणाऱ्याला. मंदिरात पत्ते खेळतात, सिगारेटची पाकिटं, बिड्याची बंडलं खिशात. काडी पिटी जर नसेल तर हनुमंतरायाकडे पाहतात, तिथं पुजाऱ्याने समय लावलेलीच असते. तिथून उठून हनुमंतरायाच्या समयला बिडी पेटवते, सिगारेट. नशीब त्यांना म्हणत नाही 1-2 झुरके मारा म्हणून. नाही, काय निष्ठा ठेवल्या सांगा. विनोदासाठी नाही बोलत, हे काय निष्ठा आहे. जाऊन बघा त्यांच्या धर्मस्थळात, हातपाय धुतल्याशिवाय आत जात नाही, सिगारेटचं पाकिट नाही, कुठं थुकलेलं दिसणार नाही. जागा व्हा जरा. नुसती शिवजयंती आली की अशी झेंडे लावायचे, पार चौकापासून ते सगळ्या गावाच्या टोकापर्यंत. गावात वर्गणी करायची, बिअरच्या बाटल्याचे बॉक्स आणायचे, डीजे, आणि दिवसभर दारू पिऊन रात्री गप्पा ऐकत जायच्या. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? बिअर प्यायला का सिगारेट वाढायला? अरे आठवा जरा छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र. छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या
सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला. राजे म्हटले पाटील असला म्हणून काय झालं, चौकात घे. तापलेच होते तसे अथांग जनसमुदाय आणि राजे कडाडले. इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या मातामौलीच्या इज्जतीवर कोणी हात घालू नये, काढली तलवार राजांनी. आणि ज्यांनी ते अत्याचार करण्याचे प्रयत्न हातन पाय कलम केले, चौरंग बनवला त्याचा चौरंग. आठवा जरा त्या राजांचं चरित्र. येळवंडीच्या पाटलाच्या पत्नीवरती सावित्रीवरती सकोजी नावाच्या सरदारानं अत्याचार करण्याचे प्रयत्न केले तर डोळे काढले राजांनी त्याचे. आणि काय चाललंय या महाराष्ट्रात राजांचं राज्य म्हणतात. काय घडलं कोपर्डीला, काय घडलं बदलापूरला. हातात तरी बसतं का लेकरू, हातात तरी दे. तिच्यावर बलात्कार आणि अत्याचार. काय घडलं मागच्या 2 महिन्यापूर्वी स्वारगेटला बस गाडीत बलात्कार. अरे जनावर बरी जनावर, त्यांना तरी कळतंय कुठं कुणाशी काय करावं. सध्या माणसाला कळा नाही. आणि का कळा नाही ह्याचा केलाय काय विचार कधी. हे असे 30 नाही 50 बी वर्ष सप्ते केले आणि पुढच्या पिढीला जर संस्कार लावले, परिवर्तन काय आहे. किती जण माळा घालतात, किती जणांनी वारी सुरू केली एवढ्या वर्षात. एवढा मोठा सप्ताह करतोय ना, एवढं मोठं अन्नदान करतोय ना, एवढी मोठी कलाकार आणि कीर्तनकार आणतोय. तर एवढा सप्ताह झाल्यानंतर काल्याच्या कीर्तना दिवशी कमीत कमी 20 ते 25 तरुणांनी माळा घातल्या पाहिजे, तर हे सप्ताह केल्याचा फायदा आहे. नाही तर काय होते का धर्मजागृती, काय होते परिवर्तन. आणि सध्या कीर्तनात सांगायला माझं वय बसत नाही आणि जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण. पण या गादीचा मान म्हणून बोलतोच. सध्या सासऱ्याला सून कळून, सून आणि भावाला बहीण कळून होय. आणि त्याच्याही पुढे बापाला लेक कळून नाही. याच्या पुढं काय जायचंय आता तेवढं तरी सांगा. एबीपी माझाला पाहिलं असेल, मुलीनंच केस टाकली बापाविरुद्ध की माझं लैंगिक शोषण केलं म्हणून. काय ठेवलंय आता. पण हे का घडतंय, कशामुळं घडतंय ह्याचा विचार केलाय कधी. सध्या जे घरी आपण शेतातून काम करून येतोय किंवा नोकरीहून येतो, कोणी संध्याकाळी जेवण करता. तुम्ही जेवण करताना कुठं करता हो, किचन रूम मध्ये. बोला की जेवण कुठं करता, जेवण बैठक रूम मध्ये. तिथं काय असतं पुढे जेवताना, टीव्ही. कोणच्या मालिका असतात तो टीव्हीवर, कृष्णा का रामायण. माझं वय बसत नाही म्हणून कोड्यातून बोलतो, तुम्ही जाणकार लोक आहे. राहायचं एकासोबत, बोलायचं दुसऱ्यासोबत, फिरायचं तिसऱ्यासोबत आणि वागायचं चौथ्यासोबत. आणि तसल्या मालिका एकत्र कुटुंब बसून बघते. त्या अन्न खाताना त्या चित्राचे आणि त्या चिंतनाचे परिणाम अन्नावर होतात. अन्नाचे परिणाम रक्तावर होतात, रक्ताचे परिणाम मनावर होतात. म्हणून सासऱ्याला सून कळलं नाही, म्हणून भावाला बहीण कळलं नाही. कुठं जायचं आहे अजून कोणास ठाऊक. कीर्तन झाल्यावर आम्ही ज्या वेळेला घराकडे निघतो ना पंढरपूरला, एखाद्याचा वाढदिवस असावा धाब्यावर, 1:30-2 वाजलेले असतात, निघताना प्रवास होतोच आमचा. त्यांची रेस लागते अशी, कोण आधी गावात जाते. काय गाड्या पुन्हा ते पळवतात तशा. रात्री शांत वातावरण, एका चढलेली असते फुल आणि धाब्यावर काय गुळाची पोळी तिळाची पोळी असते काय. कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बेरच्या बाटल्या प्यायच्या, आपल्या जिबीच्या खराट्यानं सगळ्या गावाची घाण झाडायची. आणि मग 1:30-2ला चला रे. एका गाडीवर तर मी 4 बघितले, 4. खरं सांगतो तुम्हाला. गाड्या पळत होतं, मी ड्रायव्हरला म्हणलं तू दमानी चल. आमच्या पुढं गाडी पळत होती, त्याच्यावर 4 बसलेले, त्यातल्या 2घाचं तोंड पुढं होतं आणि 2घाचं माग. मी ड्रायव्हरला म्हटलं गाडीचं हँडल कुठे. ते म्हटलं पुढच्या 2घाकडे महाराज. आणि मग कळलं मला की ह्याच्यावर 4 आहेत म्हणून.
आणि फाटा गेलेलं कळलं नाही यांना, ती गाडी पळवायच्या ना आता मागच्याच्या लक्षात आलं, गाव तर गेलं. त्यांनी हॉर्न वाजवलं आणि पुढच्या ते गाव गेलं. पण हवा अशी असल्यामुळं त्याला गेलं नाही ऐकू आलं, गाव आलं आलं म्हणलं. त्याने हँडल वळवलं. 90-95चा स्पीड जर गाडीला असेल आणि एकदमच हँडल वळवलं, जे मोटरसायकल चालवते त्यांना विचारा, राहील मागचं टायर, गाडी राहील नीट. त्यांनी हँडल वळवणं आणि मागचे दोघं असे फेकले जाणं. ते तोंड करून होते ना माग, ते तर घासतच गेले. हे गाडी गरगर गरगर फिरली, दोघांनी हँडल धरलेलं, दोघं जाऊन झाडाला धडकली गाडी, डोकं दगडावर आपटलं, रक्त जाग्यावर मारायला लागली पोरं. सध्या लाज वाटायली वयस्कर माणसांना अंत्ययात्रेला जायची. आम्ही म्हणलं त्यात काय लाजायचं. ते म्हटले महाराज 85चे म्हातारे आम्ही जिवंत आहेत आणि 35च्या पोराच्या मातीला जायचं वय. त्यांच्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर त्यांनी. धडकून मारायला लागली पिऊन आणि खाऊन असलं काही. आणि तुमच्यासाठी नका सोडू दारू, नका सोडू मांसाहार, ह्या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी, त्या पत्नीसाठी तर सोडा. लागली ना पांढरी कपाळ व्हायला इकडं माता भगिनीची. आणि एकदा का पती गेला, जय बिनु देह नदी बिन बारी, तैसे नात पुरुष बिन नारी. पाण्याविना नदी, प्राणाविना देह आणि पुरुषाविना स्त्री असते. अहो 5-5 वर्षाची पोरं ते पेलेलं धडकून मेलं ना, त्याचं ब्रेथ जर घरी आणलं तर पोरगा आईकडे जाताना आईला मिठी मारतं, आई बाबांना दारात आंघोळ का घालायलेत का. काय उत्तर द्यावं त्या आईने तेवढं मला सांगा. नका दारूच्या नादी लागू, नका मांसाहार करू. लय लांब नाही आळंदीन पंढरपूर आपल्याला. अमूल्य किमतीचा नरदेह भेटला याची, नाही तर लय मार खाताल वर गेल्यावर तुम्हाला सांगतो. आमचा नाही. आणि तुकोबारायची तर स्पष्ट भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर आता राम राम नाही म्हटले, तुम्हाला आता कळायचं नाही, मग कधी कळत. कळू येईल आता काळी, कळू येईल आता काळी, कळू येईल आता काळी, कळू येईल आता काळी. वाजवायच्या टाळ्या तर जोरात वाजवा, वाजवा जोरात. आणि माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला आता कळायचं नाही,
हां मग कधी कळल? कळू येईल अंतकाळी. नामदेवरायची तर भाषा आहे, अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दयी निष्ठुर निगर गट्ट त्या आपणा बांधून घट्टन फरफरा ओढती. अकराळ विक्राळ स्वरूपाची यमदूत येतात, ह्याला दिसले ना, एखादा मरताना बघितलं असेल ना कोणी? ऐ का तुमच्या गावात मरत नाहीत? ते कसं करतं बघा, ते डोळे वटारते, तोंड वाकडं तिकडं करते, घाबरते, हात झटकते. का? अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी 4 दुःख दिसतात. त्यातलं मला इथं लागतंय ते आगामी. यमदूत दिसतात साहेब त्याला. यमदूत दोघांनाच दिसतात. एक म्हणजे कीर्तनकार बोला दिसतात आणि दुसरं मृदंग वाजवणाराला. ज्याला न्यायला आले त्याला यमदूत दिसतात आणि गावातल्या कुत्र्यांना दिसतात. म्हणून ते कुत्रं काही वळायला लागलं, म्हातारी माणसं चर्चा, गावात कोण आजारी का? कुत्रे वळायला लागले, यमदूत दिसतात ना त्याला. आणि ज्याला न्यायला आले त्याला दिसतात अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी. आणि एकदा का यमदूताने फास्ट टाकला रे बाबा, एक फटका लई झाला आपल्याला. एकच. ह्याला 9 छिद्र आहे शरीराला. एका फटक्यात प्राणवायू निघून जातो एका छिद्रातून. प्राणवायू वर गेला, हे यमदूत धरूनच नेतात वर. वर गेलं की असा हॉल असतो जोगदन महाराज, असा मोठा हॉल. आणि हे उभेत ना टाळे घेऊन, तशा 2 लाईनी असतात उभ्या. टाळ करायचे नाही तिथं, काय कीर्तन करायचे. काहीच्या हातात तलवारी, काहीच्या हातात चाबूक, काहीच्या हातात मुदगल, काहीच्या हातात त्रिशूळ, काहीच्या हातात परशू, मशाल मारायचं, ठोकायचं, पेटवायचं, तोडायचं. हे थांबा, वेळ आहे त्याला अजून तिथं जाऊ तर द्या. तुम्ही चालले काय? लय मार खाताल बरं का. चहा ठेवायला चाललेत. सोडतो मी बरोबर हा करा. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बरोबर ढोक महाराज आणि लबडे महाराज वेळेच्या बाबतीत 1 मिनिटं पुढं जात नाही ना आधी सोडत नाही. तो वर असा हॉल असतो, 2 लाईनी असतात. मग तलवारी, मुदगलन, परशून घेऊन सगळे. आपला नंबर आला, पुकारलं तिथं जातं, तिथं नामदेव लबडे. तिथं कुठला महाराज आणि कुठलं काय. आता या घरी गेलो तर किती स्वागत केलं त्यांनी आमचं. क्वाट, गादी, तक्क्या, ते बसायला ते सगळं. हे वाढू का ते वाढू का, ही भाजी वाढू का ती वाढू का, दूध वाढू का तूप वाढू. केवढं स्वागत. वारकऱ्यांचं महाराज लोकांचं स्वागत कसं करावं मी तो म्हणतो महाराष्ट्राने आपल्या गावाकडून शिकावं. थकवाच दूर गेला पाहिजे त्या महाराजाचं. ते तिथं गेलं, आपलं नाव पुकारलं की आपला जो असं धरतात आणि फेकतात. हात फेकलं की तिथं सगळे अनोळखीच ना. बरं अकराळ विक्राळ स्वरूपाचे आणि असे उगारून तयारच असते. घाबरतो आपण. यमधर्म म्हणतो थांब घाबरू नको थांब. हे माझ्या उजव्या हाताला साऊंड सर्व्हिसवाला बसलाय ना, 2-4 मशिनी त्याच्याजवळ काय असतील ते बटणं हे ते सगळं त्याच्या हातात. तिथं एक असाच बसलेला असतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आणि माझ्या पाठीमागे हे डिजिटल बोर्ड आहे ना, एवढी स्क्रीन असते मागं, तुमच्या मागं LED. म्हणजे समजा सध्या पुरता मी यमधर्म आहे आणि तुम्ही आलाय, हे चित्रगुप्त उजव्या हाताला आहे. हे बोर्ड तुमच्या मागं असतं, तुम्हाला नाही दिसत ते. यमधर्म म्हटला 11ला 10च कमी आहे. ह्याचं काय सगळं मला बघायला वेळ नाही. एक काम कर, याचा कोड टाक रे. याचा पासवर्ड टाक. काय ते टाकला कॅम्प्युटरवर, आपला पिक्चर सुरू होतो. काय चांगलं केलंय ते नाही दिसत तिथं, काय वाईट केलंय ते सगळं दिसतं. पण यमधर्म म्हटलं सगळं बघायला वेळ नाही. किती वर्ष जगलंय बघ, लगेच ते कॅम्प्युटरवर टाकतं. वय 93. कोरोना महामारीत जगलं का 93 वर्षी. एक काम कर, ह्याच्या गावचे म्हणजे शिरफोळ ना, शिरसुफळ, ह्याच्या गावचे लोक बरेच आळंदी पंढरीला वारीला जात होते. हे कितीदा वारीला गेले बघ रे. त्यांनी कॅम्प्युटरवर टाकलं चित्रगुप्तानी वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. एक आकडा नाही, एक आकडा
यमधर्म दात काय कर करा. यमधर्म म्हटलं हे तुम्हाला का उभं राहायला आणलं का बरे मारा त्याला. आता मारी जोडी मारा त्यांना मारेल तुम्हाला आनंद व्हायला रे. मारा म्हटल्यावर एवढं मारतात. यमधर्माला दया येते. सोड जरा सोड. 93 वर्ष जगला भाडव्या एकदा पंढरपूरला गेला नाही. चित्रगुप्ता 93 वर्षात त्याने नाही आळंदी पंढरीला जाऊ दे. ह्याच्या गावात एवढं मोठं देवीचं मंदिर होतं. मंदिराचं बांधकाम होतं तेव्हा काही मदत केली ती का बघ यानं. नाही तर हनुमंतरायचं काय सप्ताह होत होता. सप्त्यात काय दान केलं तर बघ रे. कॅम्प्युटरवर टाकतं बघ हे लगेच दान. पहिली तरी कोरी होती स्क्रीन. आता तर बंदच पडली काळीच. कारण जन्मात कधी ह्यांनी सप्त्यात वर्गणी दिली नाही. जन्मात कधी ह्यांनी पंगत घातली नाही. हे आळंदी पंढरीचे एवढे महाराज लोक सगळे गावात 7 दिवस होते. ह्याने एकदा तरी नाश्त्याला न्या काजू बदाम पिस्ता काही एकदा तरी त्यांना चहा पाणी कधी आळंदी पंढरपूरचेत म्हणून दक्षिणा दिली कधी आहे ना. कधी नाही. मारू नको याला. ए करवत आण रे. आण करवत. धर त्याचे 2 हात. 2 हात असे धरतात आणि हे कोपऱ्यापासून कापतात. आई शपथ कापतात. लय आरडताल गड्यावर. साधं वांग बटाट चिरताना जर कापलं तर किती त्रास होतो आई साहेब. आणि हात कापल्यावर किती त्रास होईल. काय काय म्हणते लबडे महाराज. अरे तुमचं आडनाव लबडे लबाड दिसता का तुम्ही. म्हणलं काय झालं. काय झालं म्हणजे मारी 3 तोडी 3 कोणाला लागला सांगायचं तुम्ही. आमच्या गावच्या स्मशानभूमीत त्याची 3 चिमट्या राख केली. आम्ही बघितली. सावडायला आम्ही गेलतो. आणि वर काय मारी 3 तोडी ती आणि काय जोडी ती. ऐका तुम्ही जर एखाद्या मोठ्या दवाखान्यात गेले. बारामतीला मोठा दवाखाना कोणता आहे सांगा की एखादा. बरं जे असेल ते. त्या दवाखान्यात जर आपण गेलो. आता चेअरमन साहेब ह्यांच्या अंगावर एवढे कडक कपडे आहेत. माझ्या पांढरे कपडे आहेत. ह्यांच्या आपले कपडे ठेवतात का होते दवाखान्यात. आपले किती भारी कपडे असू द्या हे काढतात आणि तसला ते ढगळा ड्रेस घालतात दवाखान्याचा. तसं देव म्हणतो ते तसला तुझा ड्रेस आहे ना हे ड्रेस गावातच पेटव. आपला आत्मा अविनाशी आहे. आत्मा का वर गेला की त्याला वेगळा ड्रेस देतात. ड्रेस म्हणजे वेगळं शरीर देतात आणि आत गेलं की कापतात. जन्मात म्हणून कोणी वर्गणी दिली नसेल तर द्या. कोणी पंक्ती घातल्या नसत्याल तर घाला. ह्यांनी सप्त्यात नाही दिलं तर आमच्या पंढरपूरच्या मठात घाला. नाही त्यांच्या संस्थेत घाला. आळंदी पंढरी पण करा गड्या. नाही तर लय मार खाताल. आणि ज्या वेळेला मार खाताल ना तेव्हा तुम्हाला आठवल पंढरपूरचा लबडे महाराज आणला होता त्या ओंकार भवानी गावातल्या तानाजीरावजी आटोळे. पुन्हा नामदेवरावजी झगडे. अजून एक राहिली बा सौजन्य दीपकरावजी आटोळे. त्यांनी ते लबडे महाराज आणला होता. त्यांनी तेव्हाच सांगितलं. तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कळो येईल अंतकाळी मारी ती तोडी ती. हा जोडायचंय थांबा. जोडी ती कोणाला जोडणं काय भानगडे. मी वैकुंठवासी परमपूज्य विठ्ठल बाबा गोलेंनाच विचारलं. पाठ झालं ना. फडकऱ्यांवर त्यांचं प्रेम संबंध होते. म्हटले जोडी ती काय भानगडे. बुवांची भाषा तशी. ते म्हणले बुवा आषाढी वारीत जर एखादा चोर चोरी करताना सापडला तर वारकरी त्याला कसं मारतात. टाळकरी तर टाळच घालतात. पकवाजा तर पकवाजच घालतो त्या चोराला. कोण का त्यात दया मायाच नसते. त्याला म्हणतात जोडी ती. हे कोणाला जोडतात माहिती आहे का. समजा गावात सप्ताह चालू आहे. मी आज एवढं बोललोय. उद्याच्याला एखादं म्हणतो लका ते पंढरपूरहून लबडे महाराज आलते. मग एवढं बोललेत काहीतरी आपल्याला वाटलं पाहिजे. एखादं वर्गणी घेऊन निघतं समजा. बोळं बाबडा असतं हातात वर. चौकात 2-4 जण चुना लावत उभे असतात. ते वर्गणी घेऊन चाललेले ओळखतात. हे राम 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 इकडे
काय कुठं चाललंय? ते लबडे महाराज लय बोललंय काल, आता वर्गणी द्यावा म्हणलं. किती द्यायला? किती द्या? ते म्हणलं 500च देत असतो, पण ते कोरोना महामारीत पॉझिटिव्ह निघलं होतं. 23 का 22 स्कोर होता. इकडचं मेलं माझ्या, इकडचं मेलं. पण आपल्या देवी मातेनं मी प्रार्थना केली, ती देवी मातेनं मला वाचवलं, हनुमंतरायांनी वाचवलं. त्या म्हणतो आता एवढाच पंढरपूर आळंद देऊन सगळी महाराज लोक, दोनही भगत महाराज, जोगदान महाराज, पुन्हा धनंजय महाराज, माऊली महाराज, ओंकार महाराज, एवढी मोठमोठे कलाकारी सगळी कीर्तनकार गुणीजन आहेत. मग एवढ्याले आणलेत. मग म्हटलं आता देवा 500 देत. हो आता किती द्यायला आहे? आता द्यावं म्हणलं 5000. ह्यानं तर फेकूनच दिला तंबाखू. 5000 एकटा करतो काय सप्ताह तू? ते म्हणलं मग किती देऊ? उगा दे 51 रुपये. ह्यालाच वाढतात. जे स्वतः करत नाही आणि दुसऱ्याला करू देत नाही, मारिती, तोडीती, झोडीती निष्ठो. म्हणून जे वारी करत नसतील आळंदी पंढरीची महिन्याची तर कराच, पण नाहीच. अहो नांदेडन, परभणीन, हिंगोलीन 400 किलोमीटरहून लोक येतात आणि वारी करतात. आपल्याला 150 किलोमीटरवर वारी होत नाही. कमी मार खायतो का मग आपण? कुंभमेळान माग त्या 144 वर्षाचा महाकुंभमेळान 12x12 144 एवढं मीडियाने हे केलं. तिथं जाऊन त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती, त्रिवेणी संगमात स्नान केल्याचं फळ आहे ना. जे पंढरपूरला वारकरी येतात ना महिन्याला, त्यांना त्रिवेणी संगमात नाही तसे 1000 कुंभमेळे सुद्धा आमच्या चंद्रभागेची बरोबरी करू शकत नाही. ते म्हणाल कसं करू शकत नाही? तिथं त्रिवेणी संगमातच स्नान केल्याचं फळ आहे. पण आमच्या पंढरपूरच्या चंद्रभागेत जे स्नान करतात, अवघीच तीर्थे घडते कव्या. चंद्रभागा डोळा देखलिया. स्नान करणं तर लांब आहे, पण असं असतं जिथं पिकतं तिथं इकत नाही म्हणतात ना. ते एवढ्या जवळ चंद्रभागा आहे आणि लोक त्याला यंदा तर 26 का 27 लाख वारकरी. रेकॉर्ड ब्रेक झाले. आम्ही बघितले नाही एवढे वारकरी केव्हा पंढरपुरात. 4थी पिढी माझी पंढरपुरात. पण तरी काही जात नाही. जा नाही महिन्याला जाणं होत. आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या 4 वाऱ्या तरी करा. देव म्हणतो त्याही 4 जमत नसतील. आषाढी, कार्तिकी विसरू नका. मग मी नाही सांगत तसे गुज पांडुरंग. आजच्या कीर्तनात संकल्प करा की आषाढी कार्तिकी वारी देहात शेवटचा रक्ताचा थेंब श्वास असेपर्यंत मी करील. पांडुरंग परमात्मा यमधर्म तुम्हाला मारणार नाही, तुमची पूजा केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, माझं संपली वेळ, जाता जाता एवढंच सांगेल की आपला मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या, त्यांना उद्याच्याला कीर्तनाला हाताला धरून आणा. खरंच आणा. विनंती माझी. उद्याच नाही, वाढवू ना, मंडप वाढवतील. अजून कार्यकर्ते काही कमी पडणार नाही. कोण हरतंय बघू. कार्यकर्ते हरतात का तुम्ही हरताय ते. पण मी लहान असताना मला चांगलं आठवतंय. आता हे आज जे कृष्णा महाराज, गणेश महाराज बघत हेच घडले, ते काय केवढं पुण्य त्यांच्या पाठीमागं वडिलांचं. आजही ह्या परिसरामध्ये, ह्या नात्यापुत्यापासून तो हा सगळा जो परिसर आहे, ह्या परिसरात वाढविले सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. जिथं आमच्यासारखा काय आयता मंडपात येईल 2 तास बोललं नारळ घेऊन जाईल, पण जिथं सप्ताच होत नाही, जिथं हरिपाठच कधी झाला नाही, तिथं सप्ते सुरू केले आमच्या तात्यांनी, भगत महाराजांनी. तसल्या लोकांना परमार्थ शिकवला. मार्ग दवनी गेले आदिन दयाने तेनेची पण ते चालू जात. मी लहान असताना आमची आजी आम्हाला दिवसजरी घेऊन बसायच्या. दिवा लावताना आम्ही 3 भाऊ आहे. माझ्याकडं रामायण विषय होता. 2 नंबर भावाकडं नाट समाधी आणि 3 नंबर भावाकडं हरिपाठ. उर्वरित ढोक महाराजांचं मार्गदर्शन मला नंतर लाभलं. पण रामायण काय आहे हे मला बालपणात माझ्या आजीनं कळवलं. राग येऊ देऊ नका भक्तिमती मातांना. आज इथं एवढ्या भक्तिमती माता बसल्यात, ह्याच्यातले किती माता माऊल्या दिवा लावताना आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिव्या जळगीन बसतात. शुभंकरोती, पसायदान, हरिपाठ,
हनुमान चालीसा देवीचं सप्तशती म्हणायला लावतात, बघू हातवर करा. एक नाही का? कॅमेरा फिरवूच नका. एक बी नाही, काय करतात? वीर आहे का इथं? वीर नाही म्हणजे मला हिरीकडे जायला दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे. दर्शन मालिका बघता का? मालिका अय देवाचा दिवा सुद्धा मधल्या ॲडव्हर्टाईज मध्ये लागायलाय सध्या. आणि देव पोटच्या दिव्याकडे काय लक्ष द्या. येईल राग माझा. राग आला तर काय करताल? पुढच्या वर्षी याला बोलवू नका म्हणताल. हीच गाव तीच गाव, श्रीमंताला 40 गाव. पण माझ्या ह्या बोलण्यातून ह्याच्यातल्या 5-25 माता माऊल्याने ह्याच्यातल्या 10-20 माणसांवर परिणाम झाला. त्याच्यातून 5-50 पोरं जर चांगले संस्कारित झाले तर एवढ्या लांबून आलेलो माझं कीर्तनाचं सार्थक झालं. सार्थक झालं. घाडवा उगाच नाही राजे जन्माला आले. शिवाई मंदिरावर, शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी, आपल्या इथं जसे ह्या देवी ही देवी, तशी तिथं शिवाई देवीच्या मंदिरात रामायण महाभारत व्हायचं. आईसाहेबांना दिवस गेलेले ऐकायच्या. उद्या ऐकताल आता तुम्ही ह्यांच्या मुखातून नलवडे महाराज. त्यामुळं मी तिकडं वळत नाही. विनंती आहे की आपल्या मुलांवर संस्कार, नाही तर येणारा काल लय अवघड आहे देवा, लय अवघड आहे. ते बघण्याचं दुर्भाग्य आपल्याला येऊ देऊ नका. हाताला धरून आणा कीर्तनाला, पडू द्या संस्कार त्यांच्यावर. म्हणून नाही तर सध्या फक्त हे वारकरी संप्रदाय करू. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. म्हणून माझी विनंती आहे. आणि जेव्हा सुट्ट्या असतात, कुठं काय असतंय, अलीकडं भक्तिमत तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. मी तुमच्या मुलासारखा आहे, कोणाच्या भावासारखा असेल. लहान लहान पोरं ज्या वेळेला ऐकतच नाही किंवा तुम्हाला काही करायचं, कशाला मोबाईल देता हातातून? हा मोबाईल बापाकडं 2,500चा मोबाईल, पोराकडं 15,000चा, पोरीकडं 20,000चा. कोणाला बोलती, काय बोलती, काय करते, पोरग काय करते, कोणत्या बापाने पाहिले सांगा ना. इथून इंदापूरला किंवा बारामतीला शाळेत असेल, इथून तिथं जाईपर्यंत मोबाईल बंद नसतो. कशासाठी लाडी? गेल्या त्या सिंधुताई सपकाळांसारख्या व्यक्ती त्या कॉटन ग्रीनला मुलाखत घेतली होती. त्या म्हटल्या की बलात्काराची एवढी प्रकरणं का वाढले, ह्याला कारण पुरुषच आहे ना. त्या म्हटल्या फक्त पुरुष नाही, आम्ही सुद्धा आहे. सिंधुताई म्हटल्या की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे, तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कार होतच राहणार.